मित्रांनो, मधून सोडून जाऊ नका. पुढचं पण शिकायचंय. विज्ञान शिकायचं असेल तर लक्ष ठेवा. स्पर्धागार अकॅडमीमध्ये तुमचं परत एकदा स्वागत. मी डॉक्टर विपुल, गायनेकोलॉजिस्ट. तुम्हाला आज परत एकदा मी पुढचा पाठ शिकवणार आहे. रक्ताभिसरण संस्थेच्या पुढच्या काही गोष्टी असतात. धमनी काय, आर्टरी काय, व्हेन्स काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर बघायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. लक्ष ठेवा, मी तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय. तर मानवी रक्ताभिसरण संस्था जी आहे ती लक्षात ठेवायचं, ती क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. ह्यात कसलीच गफलत करायची नाही. आता हे जर विसरलं तर तुमचं काहीच खरं नाही. अजिबात विसरायचं नाही. मानवी रक्ताभिसरण संस्था ही क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये येते, म्हणजे येते. ह्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं काही कारण नाही. पण या संस्थेमध्ये काही महत्वाचे घटक आहेत, ठीक आहे ना. याच्या कशावरून तरी संस्था चालत असेल, तशा संस्था चालवायला काही महत्वाचे घटक महत्वाचे असतात, काही लोक महत्वाचे असतात. तशी याच्यामध्ये 3 घटक आहेत, लक्षात ठेवा. याच्यामध्ये ना रक्तवाहिन्या, रक्त आणि हृदय हे 3 प्रमुख महत्वाचे घटक आहेत. हे विसरायचं नाही. याच्याशिवाय तुमची कुठली सर्क्युलेटरी सिस्टीम पूर्ण होऊ शकत नाही. त्यातल्या त्यात मानवी तर अजिबातच नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे 3 घटक विसरायचे नाही. ह्या 3 घटकांना मिळूनच क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम, ती पण मानवांची, तयार होते. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये रक्तवाहिन्याचे पण प्रकार पडतात मित्रांनो, लक्षात ठेवायचं. रक्तवाहिन्यांचे कुठले प्रकार पडतात तर प्रमुख 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये एक धमनी आहे, दुसरी शिरा आहे आणि तिसरी कॅपिलरी आहे. अगदी सोपं आहे, काय याच्यामध्ये अवघड नाहीये. तुम्ही हे लक्षात ठेवायचा चांगला प्रयत्न करा, विसरू नका. ह्याच्यामध्ये काय काय येतं, धमनी एक येते, एक शिरा येते आणि एक केशवाहिनी म्हणजेच कॅपिलरी येते. तर महत्वाचं काय की परीक्षेच्या दृष्टिकोनातून याचे प्रकार तुमच्या लक्षात आले असतील, पण याच्या पुढचे पण काही डेलिकेट प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला मी पुढच्या काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये धमनी म्हणजे काय, धमनीचे प्रकार काय असतात, त्याची वैशिष्ट्ये काय, हे तुम्हाला मी सांगणार आहे. इकडे लक्ष द्या मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं काय तर हेच महत्वाचं आहे. हे व्यवस्थित बघायचं, स्किप अजिबात करायचं नाही. लक्ष ठेवा, धमनी आणि शिरा याच्यामधील अचूक फरक काय. अशामध्ये तुम्हाला ना परीक्षेमध्ये एक्झामिनरला तुम्हाला चुकवायचं असतं. छोटे छोटे काय अपवाद असतात, काही ट्रिक्स असतात, ते तुम्ही लक्षातच ठेवायचे. त्याला काय ऑप्शन नाही. पाठांतर म्हणजे पाठांतर, काही गोष्टींना पाठांतरच करावं लागतं आणि त्याला थोडंसं लक्षात ठेवण्याची थोडीशी एक ट्रिक वापरायची. तुमचा मार्क जाणार नाही म्हणजे जाणार नाही, याची गॅरंटी मी देणार आहे. स्पर्धागार अकॅडमीला विसरायचं नाही, हे लक्षात ठेवायचं फक्त. धमनी म्हणजे आर्टरी आणि शिरा म्हणजे वेन. ह्या 2 गोष्टी गफलत करायच्या नाही. तर काय कशावरून लक्षात ठेवायचंय, रक्ताची दिशा, रक्ताचा प्रकार, त्याचा दाब म्हणजे त्याचं प्रेशर किती असणार आहे, त्याच्यावर पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. एक लक्षात ठेवा. त्याची भिंत म्हणजे त्याचे वॉल्स कशा असतील याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. झडपा कशा असतील, स्थान कसं आहे, अपवाद काय आहेत, हे तुम्हाला 2 मिनिटात ह्या आकृतीवर मी सांगणार आहे. लक्षात ठेवा की धमनीमध्ये जे रक्त वहन करण्याची दिशा आहे, रक्ताची दिशा म्हणजे काय, रक्त कुठून कुठे जातं तर याच्यामध्ये हृदयाकडून शरीराकडे रक्त जातं. कशामध्ये जातं, हृदयाकडून शरीराकडे जातं. आणि इकडे काय होतंय, ह्याच्या उलट, शरीराकडून हृदयाकडे. ह्याच्यामध्ये प्रश्न कसे येणार आहेत, तुमचा मार्ग, क्रम, चढता उतरता क्रम, असले प्रश्न तुम्हाला येणार आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यातच तुमचे मार्क जात असतात. त्याच्यामुळे हे विसरायचं अजिबात नाही मित्रांनो. लक्ष द्या इकडं, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये धमनीमध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले की धमनी म्हणजे आर्टरीमध्ये कोणत्या प्रकारचं रक्त असतं. जसं रक्त 2 प्रकारचं सांगितलं, एक शुद्ध आणि एक अशुद्ध. ते आपल्या क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिजन युक्त म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड हे धमनीमध्ये असतं. हे विसरायचं काही कारण नाही, कारण त्याला आर्टरी म्हणतो. त्या लाल रंगाचे असतात. लाल रंग हे शुद्ध रक्त वाहून नेणार आहे, हे डोक्यात फिक्स करून टाकायचं. आणि त्याच्या विरुद्ध अशुद्ध रक्त वाहून नेणारे कोण असतात तर त्या शिरा असतात. हे चुकायचं नाही मित्रांनो अजिबात. आणि ते निळ्या रंगाने दाखवलेले असतात, कारण ते डिऑक्सिजनेटेड आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे, म्हणून त्या निळसर दिसतात. तुम्ही जरी अशा हातावर बघितले की नाही, ह्याचे तुम्हाला दिसतात ना, ह्या व्हेन्स असतात. हे लक्षात घ्या. डॉक्टर नाही का इथं लावतात बघा सुई वगैरे, तुम्हाला तुम्ही रडत असता लावताना, ते शिरा असतात. हा लक्षात ठेवा. इकडे बघा. त्याच्यानंतर पुढचं काय तर त्याचा दाब कसा असतो. दाब म्हणजे काय तर प्रेशर. लक्षात ठेवा. आता जोकचा पाठ झाला, पण याच्यामध्ये प्रेशर कोणाचं जास्त असतं तर धमनी
आर्टरीचं प्रेशर हे जास्त असतं, हे विसरायचं नाही. ह्याच्यावरच प्रश्न येणार आहे तुम्हाला. आणि ह्याच्यानंतर ज्या शिरा आहेत त्याचं कमी असणार आहे, त्याच्यामुळे हे विसरू नका. त्याच्यानंतर याची भिंत, वाहिन्यांची भिंत म्हणजे जी व्हेसल्स आहे, जी आर्टरी आहे, एक अशी व्हेसल्स असणार आहे, त्याला काहीतरी लेअर असणार आहे. मग त्याची ही जी थिकनेस वगैरे आहे ना, ती कोणाची कमी असते कोणाची जास्त असते, त्याचा सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामध्ये जाड आणि लवचिक म्हणजे थिकनेसचा जर विचार केला तर धमनी जी आहे तुमची आर्टरी, त्याची जी लेअर आहे, त्याची वॉल आहे, ती जाड असणार आहे आणि ती लवचिक असणार आहे, लक्षात ठेवायचं. त्याविरुद्ध शिरेच आहे, शिर बिचारी आपली गरीब आहे, ती पातळ असते आणि ती कमी लवचिक पण असते, कारण ती काय अशुद्ध रक्त वाहून येणारी आहे. त्याच्यामुळे ती लक्षात ठेवायची त्या पद्धतीनेच, विसरायचं नाही मित्रांनो, ह्याच्यामध्ये काही अडचण नाही. आता बऱ्याचदा येणारा प्रश्न म्हणजे वॉल्स आतमध्ये झडपा असतात रक्त वाहून येणाऱ्या, ते कशात असतात आणि कशात नसतात ह्याच्यातच गफलत होती तुमची. त्याच्यामध्ये धमनीमध्ये ह्या आतल्या ज्या वॉल्स असतात, ही समजा अशी ही दिसते तुम्हाला, ही आर्टरी आहे, ह्याच्या आतमध्ये आहे ना अशा काही झडपा असतात उघडझाप करणाऱ्या, ब्लड पुढे ढकलायला. लक्षामध्ये म्हणजे ब्लड पुढे 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 जातं आणि त्याच्यामध्ये मग त्या झडपांच्या द्वारेच ते रक्त पुढे ढकलायचं काम केलं जातं. तर याच्यामध्ये आर्टरीमध्ये धमन्या ज्याच्यामध्ये नसतात, ह्याच्यामध्ये वॉल्स नसतात मित्रांनो, विसरू नका, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि व्हेन्स मध्ये काय असतात तर असतात, इथे एक तरी काहीतरी ह्याच्या बाजूने निकाल लागला, इथे असतात, ह्याच्यामध्ये वॉल्स असतात, विसरायचं नाही. त्याच्यामुळं इकडे असतात, काय असतात तर वॉल्स असतात. व्हेन्स मध्ये आतल्या भिंतीला त्याच्या वॉल्स असतात म्हणजे त्याला झडपा असतात, हे विसरू नका. ओके. त्याच्यानंतर हे कुठं असतात, जसं आता मी तुम्हाला सांगितलं की धमन्या ज्या असतात आर्टऱ्या ऑक्सिजन घेऊन जाणार आहेत म्हणून त्या सेफ जागे असतात, म्हणजे त्वचेच्या खूप आतल्या बाजूला असतात, त्या खोलवर असतात म्हणजे डीप असतात. प्रश्न येताना असं विचारलं जातं की याच्यापैकी धमनी वरच्या बाजूला असते का शिर वरच्या बाजूला असते, असे ट्रिकी प्रश्न विचारू शकतात. सोपा आहे, डोकं शांत ठेवून तुम्ही सोडवला तर तुम्हाला 1 मार्क मिळून जाऊ शकतो. त्याच्यामुळे विसरू नका. आतमध्ये डीप मध्ये कोण असतं तर त्या धमनी असतात. आणि त्वचेच्या जवळ कोण असतात, डॉक्टर सुई लावतात, ती वेन मध्ये असते, नाही का, ते लावतात सुई टोचते बघा, तर ते आम्ही लावतो पण त्रास होऊ देत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर त्याच्यानंतर पुढे काय, अपवाद, सगळ्यात जास्त महत्वाचा अपवाद. अपवादांवर ते एक्झामिनर सेटर पेपर सेटर असतात, अपवादावर लेबर असतो त्यांचा. अपवाद पोरं कुठं चुकणार हे त्यांना माहिती असतं. जेवढा सोपा प्रश्न चुकायचे चान्सेस जेवढे जास्त. एक साधा प्रश्न चुकला की तुम्ही लांब जाता, 100 नाही 1000नीच मागे जातात. त्याच्यामुळे साधे प्रश्न चुकायचे नाहीत, हलक्यात घ्यायचं नाही, विसरू नका. अपवाद, अपवाद म्हणजे काय, फुफ्फुस धमनी हे काय करते, ह्याला म्हणायचं पल्मोनरी आर्टरी, आहे की नाही. आपण मगाशी काय शिकलो, आर्टरी म्हणजे शुद्ध रक्त वाहून नेणारी, शुद्ध रक्त वाहून नेणारी. पण ह्याला अपवाद आहे आपल्या शरीरामध्ये. फुफ्फुसाची जी धमनी आहे का, फुफ्फुस असतं आपले लंग्स, त्याच्यामध्ये पल्मोनरी आर्टरी नावाची एक आर्टरी असते, हे की नाही. त्याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं मित्रांनो, ह्याच्यामध्ये अशुद्ध रक्त असतं. कसं असतं, अशुद्ध रक्त असतं, हे विसरू नका, डायरेक्ट लक्षात ठेवा. त्याच्या विरुद्ध फुफ्फुस शिरा, फुफ्फुस शिरामध्ये काय असतं तर ह्याच्यामध्ये शुद्ध रक्त असतं. एकच अशी शिर आहे की जी शुद्ध रक्त वाहून नेते, ती कोणती असा प्रश्न येणार आहे तर तिकडं काही विचार करायचा नाही. फुफ्फुसाची शिर, शिर ही चांगलं रक्त वाहून नेणारी असते, म्हणजे शुद्ध रक्त वाहून नेणारी असते, ह्यात काही चुकायचं एक कारण नाही. त्याच्यामुळे हे 2 अपवाद अतिशय महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून, हे विसरायचे नाहीत मित्रांनो. त्याच्यामुळे हा व्हिडिओ परत एकदा बघायचा. धमनी आणि शिरा ह्याचे हे महत्वाचे मुद्दे, त्याचे वैशिष्ट्य हे विसरायचे नाही म्हणजे नाहीत. विशेषतः अपवाद अजिबात विसरायचे नाहीत. तुमचा मार्क कुठेही जात नाही, कारण तुम्ही काय केलंय, स्पर्धाकार अकॅडमीला फॉलो केलंय. तुम्ही आम्हाला फॉलो करणार, तुमची पोस्ट 100% निघणार, तुम्ही फक्त फॉलो करायचं. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.